आमची मागणी एक आहे की बघा, आता जो रस्त्यावरती फेरीवाल्यांचा त्रास हा नगरपालिकेला होतोय, जनतेलाही होतोय, अशी प्रत्येकाचे एक सांगणं आहे. तर आमचं म्हणणं आहे की आम्हाला पर्यायी व्यवस्था एक जागा म्हणून द्या. तर तुम्ही बघू शकता इथे ही नगरपालिकेची भिंत आहे आणि ही दुसरी भिंत आहे, जुनी भिंत. त्याच्या मधात ती रिकामी जागा आहे, ज्याचा उपयोग कोणीच नाही करत आहे, नगरपालिका देखील नाही, आणि एक भंगार ठेवण्यासाठी त्याचा उपयोग होत आहे. तर आमची मागणी अशी आहे की ती जागा, ही भिंत तोडून जर आम्हाला ती जागा देण्यात आली तर हा होणारा जो त्यांना वाटतंय की वाहतूक कोंडी होते तर ती होणार नाही. आमची मागणी अशी आहे की ती भिंत तोडून आम्हाला ती जागा फेरीवाल्यांसाठी द्यावी. हो, सीओ सोबत आमचं बोलणं झालेलं आहे. सीओने आम्हाला सांगितले की आम्ही 2-3 दिवसामध्ये तुम्हाला आमचं उत्तर कळवतो. आमची महत्वाची मागणी एक तर आम्हाला फेरीवाला झोन हवाय, आम्हाला पर्यायी जागा हवी आहे, आणि सध्या जर आम्हाला जोपर्यंत पर्यायी जागा अंबरनाथ मध्ये एवढी मोठी उपलब्ध नसेल, कारण बघा तुम्ही जर म्हणसाल एखाद्या गार्डन मध्ये आम्हाला फेरीवाल्यांना बिझनेस करण्यासाठी बसवताय, व्यापार करण्यासाठी, तर तिथे आमचा व्यापार होणार नाहीये. आम्हाला गर्दीच्याच ठिकाणी, स्टेशनच्याच मेन ठिकाणी आमच्या मालाची विक्री करायची आहे. तर माझं म्हणणं असं होतं नगरपालिकेला की तुमची जी ही भिंत आहे, त्या भिंतीच्या साईडला तुमचे कोणतेच कामं चालत नाहीयेत, तर ती जागा आम्हाला पर्याय म्हणून वापरण्यात, ही भिंत बाजूची जुनी भिंत तोडून आम्हाला ती जागा वापरण्यात देण्यात यावी.